AN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। अज्ञात वाहनाच्या धडकेने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना हरिणखरब पठारापासून जवळ असलेल्या नारायण दंतलवाड यांच्या शेताजवळील किनवट राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडल्याची माहिती वनप्रेमींनी आज दिली आहे। इस्लापूर ते किनवट राष्ट्रीय महामार्गालगत असलेले हरिणखरब हरणासाठी सुप्रसिद्ध असून या हरिणखरबावर नीलगाय, रोही, काळवीट, कोले, लांडगे असे विविध जातीचे वन्य प्राणी नेहमीच आढळतात। या हरिणखरबावर मोठ्या प्रमाणात हरणाचे कळप असून वन्यप्रेमी व पर्यटक देखील मोठ्या प्रमाणात हरिण पाहण्यासाठी येतात। मात्र सध्याला वन्य प्राणी हरिण, काळवीट हे त्यांच्या खाद्यासाठी भटकंती करताना दिसून येत आहेत। त्यामुळेच राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेने वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे। या हरिण पठाराच्या काही अंतरावर वन विभागाने वाहने हळू चालवा असे फलक देखील लावण्यात आलेले आहेत। मात्र राष्ट्रीय महामार्गावरून सुसाट धावणाऱ्या वाहनाच्या धडकेत वन्य प्राणी हरिण, काळवीट अशा वन्य प्राण्यांना आपला जीव गमवावा लागत आहे। अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण या वन्य प्राण्याचा जीव गेल्याची माहिती वन विभागाला मिळताच वन विभागाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून व पशुवैद्यकीय अधिकारी सोनटक्के यांनी शवविच्छेदन, उत्तरीय तपासणी करून हे हरिण वन विभागाच्या ताब्यात दिल्याने वन विभागाचे अधिकारी यांनी अंत्यसंस्कार विधी पार पाडली आहे। राष्ट्रीय महामार्गावर वन्य प्राण्याच्या अशा घटना घडू नये यासाठी वन विभागाने उपाययोजना कराव्यात अशी मागणी वनप्रेमीकडून होत आहे।